काल कुठली भाजी खाल्ली अथवा परवा रस्त्यात भेटलेल्या माणसाचे नाव आपल्याला लवकर आठवत नाही, पण बुलढाणा येथील 18 महिन्यांचा आंशिक अनुप गवाडे हा चिमुकला अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फळे, भाजी, वाहतुकीची साधने, विविध रंगांसह पक्ष्यांची नावे आणि ओळख अचूक सांगतो. त्याच्या या तल्लख बुद्धीची दखल घेऊन त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये IBR अचीव्हर नोंदवले गेले आहे. जिराफ कुठे? जिराफ आणि चित्ता चित्ता कुठे? डाळिंब, बनाना, आईस कुठे जातो? आणि पोटॅटो, ब्रोकोली कुठे? आता आपण जो व्हिडिओ पाहिला त्यात हा 18 महिन्याचा चिमुकला आंशिक अनुप गवाडे हा आहे. या अफाट स्मरणशक्तीची दखल लिम्का बुकने घेतली. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि या म्हणीला बुलढाणा येथील आंशिक अनुप गवाडे हा अवघ्या 18 महिन्यांचे बाळ खरे उतरले. आंशिकचा कारनामा म्हणजे तो 18 पाळीव प्राण्यांची नावे, 18 जंगली प्राण्यांची नावे, 12 पक्ष्यांची नावे, 16 फळांची नावे, 12 हिरव्या भाज्यांची नावे, 10 वाहतुकीच्या साधनांची नावे, 4 रंगांची नावे आणि ओळख अचूक सांगतो, असे आंशिकचे वडील अनुप गवाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर अनुप गवाळे, बुलढाणा येथील रहिवासी असून आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि आमच्यासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे. माझ्या मुलाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याचं नाव कोरलेलं आहे. सध्या त्याचं वय 20 महिने आहे. वयाच्या 18व्या महिन्यातच त्यांनी त्याचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कोरलेलं आहे. इतक्या लहान वयामध्ये त्यांनी भरपूर फळांची नावे, भाज्यांची नावे, ॲनिमल्स, फार्म ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, कलर्स, ABCD 1 2 3 4 त्याचे ऑल बॉडी पार्ट्स हे त्याने ओळखून त्याच्या नावाचा एक विक्रम तयार केलेला आहे. त्याबद्दल मला सांगताना खूप अभिमान होतो आहे. एवढेच नव्हे तर काही प्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही काढून दाखवतो. विशेष म्हणजे मनुष्य प्राण्यांच्या शरीराच्या सर्व अवयवांची नावे देखील त्याला तोंडी पाठ आहे. त्याच्या या अफाट स्मरणशक्तीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून IBR अचीव्हर म्हणून नोंदवला गेला असल्याचे आंशिकची आई शीतल गवाडे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. नमस्कार, मी अंशिकची आई शीतल अनुप गवाळे. अंशिक जवळपास 3.5 महिन्याचा होता तेव्हापासून तो आई बोलायला लागलेला. आ आ आ ई ई असा तो बोलत होता, म्हणजे मला अजूनही आठवतं. आणि त्याच्यानंतर त्याने दिसायला लागलं मला, तो प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करत होता, खूप चांगल्या प्रकारे रिॲक्ट करत होता. आणि मग हळूहळू आम्ही त्याला मोबाईल न दाखवता फ्लॅशकार्ड किंवा TV वर असं कलर्स हळूहळू आवाज काढून दाखवायचो प्राण्यांचे वगैरे. तोही प्राण्यांचे आवाज काढायला लागला होता 7व्या-8व्या महिन्यापासून. आणि मग जसजसं आम्हाला समजलं की हे IBRमध्ये पण नाव नोंदवलं जातं आणि तिथे तुमच्या मुलांची टॅलेंट हे केले जाते, तर आम्ही त्याचं नाव नोंदवलं. तिथे त्याचं नॉमिनेशनसाठी नावही आलं. आता आम्ही घरचे खूप खुश आहोत की तो नॉमिनेशन झालेलं आहे त्याच्यासाठी. आणि आता तो 21 महिन्याचा आहे. आता त्याचा बड्डे आम्ही चांगलाच जोरात साजरा करू. आणि मला एक सांगायचं आहे पालकांसाठी की तुम्ही तुमच्या मुलांना थोडंसं मोबाईलपासून दूरच ठेवा. कारण आता मी अंशिकला जवळपास मोबाईल देतच नाही हातामध्ये. त्याचं जे काही आहे, कारण बाहेर तुम्ही मोबाईल घेऊन गेलात तर ते मुलं मोबाईलवर बघतात. त्यांना माहिती असतं की TV फक्त घरातच असतो, सो ते TV घरातच बघतात, जे काही बघतात ते. आणि आपल्यासमोर दिसतं की मुलं काय बघत आहेत काय नाही. हे आतापासून बेसिक पाया जर तुम्ही व्यवस्थित ठेवला तर मला वाटतं अंशिकसारखे बरेच अशी मुलं तयार होतील इन फ्युचर. आणि त्याने आता जवळपास 18 प्राण्यांची नावं, त्यांचे आवाज, व्हेजिटेबल्स, 16 व्हेजिटेबल्स, 5 कलर्स आणि बॉडी पार्ट्स, याचे सगळे जवळपास सगळे बॉडी पार्ट्स, कलर्स आणि 1 2 3 ABCD तो Fपर्यंत, A फॉर ॲपल, B फॉर हे सगळं सांगतो तो Fपर्यंत. आणि आता हळूहळू माझं म्हणजे त्याला बर्डन न देता हे माझं सगळं सुरू आहे. एक एक बेसिक पाया हळूहळू तो त्याच्या कलेने घ्यावं लागतं मला. त्याच्यावर बर्डन टाकलं तर तो बोर होणार. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवूनच इतर पालकांनीही करावे अशी माझी इच्छा आहे.